बातमी आठवले गँगला बीडच्या कारागृहामधून नाशिकच्या जेलमध्ये हलवण्यात आलं। काल गित्ते गँगला बीडच्या कारागृहामधून हर्सुल कारागृहामध्ये हलवण्यात आलं होतं। कारागृहामध्ये झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही गँगना वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। आणि गित्ते टोळी जोरदार राडा झाला। त्यानंतर गित्ते गँगला छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आलं, तर आठवले गँगला नाशिकच्या कारागृहात नेण्यात आलं। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातले आरोपी सध्या बीड जिल्हा कारागृहातच ठेवण्यात आले आहेत। गित्ते गँगला हर्सुलच्या कारागृहात नेत असताना महादेव गित्तेनं जेल प्रशासनावर आरोप केले। आज आठवले गँगनेही आमचा काही संबंध नसताना हलवलं जात असल्याचा आरोप केलाय। ढोबळमानानं बीड कारागृहात एका बराकीत कराडची टोळी, बाजूच्या बराकीत कराड विरोधक बबन गित्ते गँगची टोळी आणि दुसऱ्या बराकीत कराड विरोधीच असणारी आठवले गँगची टोळी होती। काल गित्ते आणि आठवले टोळीनं घुले आणि कराडला मारहाण केल्याची बातमी आली। यानंतर तात्काळ गित्ते टोळीला बीडमधून हर्सुलच्या तुरुंगात हलवण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी आठवले टोळीची रवानगी नाशिकच्या तुरुंगात झाली आहे। मात्र कराडला बीडमध्येच ठेवल्यामुळे त्याच्या आता व्हीआयपी ट्रीटमेंटचा मार्ग मोकळा झाल्याचा आरोप होऊ लागलाय। नवीन आलेली संतोष देशमुखचे मारेकरींची टोळी यांना उचलायचं सोडून यांना का उचललं? कारण यांना इथं व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याचं गरज यांना वाटते आणि हे इथं जेल प्रशासन देते असं माध्यमांनी पण दाखवलेलं। आणि यांना जी व्हीआयपीची ज्यांना सुविधा देण्यासाठी जी काय करावं लागत होतं ती करताना हे जी 2-3 पोरं तिथं मध्ये होते हे अडसर ठरत होते। आणि मी म्हणतो बीड जिल्ह्यातला एवढा मोठा गंभीर घटना आहे, या घटनेमधली जी टोळी आहे तुम्ही बीडला का ठेवता? यांना तुम्ही हर्सुलला पाठवा, येरवड्याला पाठवा, मुंबईला पाठवा, कुठं पाठवायची तिथं पाठवा, पण तिथं बीडमध्ये का? तर खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलाय। राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोक मुंबईमध्ये आणले। खोक्यानं धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं या बात त्या लोकांना सांगितल्याचं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरवून आपला खून करण्याचा कट होता असा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केलाय। नाव न घेता बीड जिल्ह्यातल्या एका नेत्यावर धसांनी हा आरोप केला आहे। हरणाच्या शिकारीवरून बिश्नोई समाजाला भडकवण्याचा आणि त्यामध्ये लॉरेन्स बिश्नोईची एंट्री करण्याचा हा डाव होता असा आरोप धस यांनी केलाय। कोणाचं तरी मंत्रिपद गेलं म्हणून मग काय धरायचा तर खोक्या धरायचा, हा तोच वाजवायचा। कोण खोक्या, काय खोक्या? ते खोक्याच्या तिथं गेलो मी, ढाकणे कुटुंबियाचा आणि त्यांचा वाद झाला होता। ते खरा वाद तो वाद हरण आणायचं आणि हरण आणून बिश्नोई समाज आणायचं, लगेच लॉरेन्स बिश्नोई बिश्नोई समाजाचे 4 लोक आणायचे। कशासाठी आणले? म्हणजे ही आयडिया कोणती आहे की परस्पर बिश्नोईच्या हाताने यांचा जर काटा काढता आला तर काटा काढून टाकायचं, आपले आपण नामे निराळे। खोक्या प्रकरणानंतर परळीवरून माणूस पाठवून आष्टीमध्ये मोर्चा काढण्यात आला। त्याच व्यक्तीनं हरणाच्या मांसावरून माझ्यावर आरोप केला। 200 ते 250 समर्थकांच्या या मोर्चाला पैसे पुरवण्यात आले। यातल्याच काही लोकांना मुंबईमध्ये उपोषणाला बसवण्यात आलं। त्यानंतर विमानाची तिकीटं काढून राजस्थानवरून बिश्नोई समाजाचे 4 लोक आणण्यात आले। या व्यक्तींना पैसे कुणी पुरवले? राजस्थानवरून आणलेल्या 4 जणांच्या विमानांची तिकीटं कुणी काढली याची चौकशी करण्याची मागणी धसांनी केली आहे। धस याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चौकशीची मागणी करणार आहेत। बिश्नोई समाजाचे लोक कोणी यांचे विमानाची तिकीटं काढले, कोणी यांना मुंबईला बसवलं, कोणाला बसवलं याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना म्हणजे माणसाचे काटे कसे काढायचे असे नवीन उद्योग मला वाटतं बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे। मोर्चा काढायचा एक तकला 200-250 समर्थकांचा, त्यांना कोणीतरी पैसे पुरवायचे, त्यांना त्यातल्याच 10-20 लोकांना उपोषणाला बसवायचं। कुणी बसवलं उपोषणाला मुंबईला? खोक्या उर्फ सतीश भोसले हा सुरेश धस यांना हरणाचं मांस पुरवत होता असा आरोप टीपी मुंडेंनी केला होता। त्याच टीपी मुंडेंनी आता सुरेश धसांवर सहानुभूती मिळवत असल्याचा आरोप केलाय।
हा खोक्या त्या शिरूरच्या भागामध्ये हरणाची तस्करी म्हणजे शिकार करायचा आणि शिकार करायचा तिथलचे त्याचा मांस वगैरे हे ते सगळं सुरेश धस साहेबाला द्यायचं असे लोक सांगतात सगळे. शेतकऱ्यानं सांगितलं की माझ्या शेतामध्ये हरण मारू लागले होते, मी त्यांना मारू नका म्हणल्यावर त्यांनी मला मारलं, माझे दात पाळले त्याच्या माणसाईने आणि त्यांना ते यांना सगळं त्यांचं समर्थन आहे, सुरेश धसाचं समर्थन आहे आणि आता बातमी द्यायची सहानुभूती मिळवण्यासाठी हा सोंगाड्या गडी. अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांनीही धस सहानुभूती मिळवत असल्याचं म्हटलंय. यावर धसाने प्रत्युत्तर दिलं. तृप्ती देसाई आणि अंजली दमानिया यांना बीड जिल्ह्यामधले खास खळगे माहिती नाहीत असं धस म्हणाले. सुरेश धस यांना विलन करण्याचा कोणी प्रयत्न करत नाही, पण त्यांना बीडच्या राजकारणात जे आहे ते हिरो व्हायचंय म्हणून अशा पद्धतीचा जो आहे तो या प्रकरणाचा भाऊ करण्याचा प्रयत्न केला जातोय, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. सुरेश धस हे फार मोठ्या प्रमाणात हिंदी पिक्चर बघतात, कारण कुठून त्यांनी हे सगळं काय कुठचा विषय त्यांनी कुठे जोडला त्याला काही अर्थच नाहीये. सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला हा वायफळ प्रयत्न आहे याच शब्दात मी ते म्हणेन. आणि कुठेतरी त्यांनी आता हिंदी पिक्चर बघणं थोडं कमी करावं असं देखील मी सल्ला त्यांना नक्कीच देईन. दमानियाताई आणि ते तृप्तीताई त्यांना याच्यातलं खासा खोचा हे काय माहिती नाही. त्या दमानियाताईंना यांना सांगणं आहे की तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नसतात त्याच्यात किमान तोंड तरी घालू नका. तर पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते, मी पंकजा मुंडेंच्या विरोधात लढावं असं धनंजय मुंडेंना वाटत होतं असा गौप्यस्फोट दमानियांनी केलाय. तर मी असं कधीही लढत नसल्याचं धनंजय मुंडेंना सांगितलं होतं असं दमानिया यांनी म्हटलंय. माझ्या घरी 4 ते 5 वर्षापूर्वी धनंजय मुंडे स्वतः एक तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीबरोबर आले होते. ते अख्खा फाईलचा ठोकळा घेऊन आले होते. पंकजा मुंडे विरोधातल्या त्या फाईल्स होत्या आणि त्या फाईलची माहिती माझ्याकडे आधी ज्यांचा फोन आला ते तेजस ठक्कर होते आणि एक राजेंद्र घनवट नावाचे एक व्यक्ती होते. आता हे सगळं तेव्हा ते माझ्याकडे फाईल घेऊन आले. मी त्यांना व्यवस्थितपणे समजवलं की मी अशी कोणाची दिलेल्या फाईलवर कधीही काम करत नाही आणि म्हणून मी पंकजा मुंडेंचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला नाही. तर धनंजय मुंडेंच्या सहकाऱ्यांनी जमिनी लाटल्याचा आरोप अंजली दमानियांनी केला. शेतकऱ्यांना छळून कोट्यवधींच्या जमिनी अवघ्या काही लाखांमध्ये घेतल्याचा आरोप दमानियांनी केलाय. राजश्री मुंडे आणि राजेंद्र घनवट व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेसमध्ये डायरेक्टर असल्याचं दमानियांनी म्हटलंय. दरम्यान राजेंद्र घनवट यांचे वडील पोपट घनवट यांनी आरोप फेटाळले आहेत. हे धनंजय मुंडेंबरोबर जे अतिशय असे छान जवळ असलेले, जसे ते कराड बरोबर असायचे तसेच जवळ असलेले हे राजेंद्र घनवट, एका शेतकऱ्याची 20 कोटीची जमीन होती ती त्यांनी फक्त 8 लाखात व्यवहार केला. एकाची 1 कोटीची जमीन होती त्याचा 4 लाखात व्यवहार केला. आणि जे त्यांच्या विरुद्ध लढले या सगळ्यांविरुद्ध त्यांनी अफाट प्रमाणावर सगळ्यांवर गुन्हे दाखल केले. राजेंद्र घनवट हा माझा मुलगा आहे आणि त्याच्यामध्ये तो निश्चित चांगल्या प्रकारचं काम करतो. शेतकऱ्याची मी कुठलीही फसवणूक केलेली नाही आहे. त्यांनी केली असतील ती कागदपत्र मला त्यांनी सादर करावीत आणि मी तुमच्यासमोर त्यांच्या पुढे बसून त्या बाबतीमध्ये विचार करू शकतो. एवढ्यापर्यंत मी छाती ठोकून सांगतो मी चुकीचं कोणाचंही केलं नाही. तर कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलेची हत्या केल्यानंतर रामेश्वर भोसले 2 दिवस त्याच घरामध्ये राहिला. मृतदेहाच्या शेजारी बसूनच आरोपीनं जेवणही केलं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्या प्रकरणामधील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. उस्मान गुलाब सय्यद आणि रामेश्वर उर्फ राण्या भोसले अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. मनीषा बिडवेची हत्या केल्यानंतर आरोपी रामेश्वर भोसले 2 दिवस त्याच घरात राहिला. 2 दिवस मृतदेहा शेजारी झोपला, शेजारी जेवणही केलं. 3ऱ्या दिवशी मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो महिलेची गाडी घेऊन बाहेर पडला. त्यानंतर रामेश्वर भोसलेनं आपल्या केजमधल्या मित्राला बोलवून मृतदेह दाखवला. रामेश्वर भोसले हा मृत मनीषा बिडवे यांचा ड्रायव्हर म्हणून काम करायचा. आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो काढून ही महिला आरोपीला टॉर्चर करत होती अशी पोलिसांची माहिती आहे. 22 मार्चला महिलेची हत्या झाली. त्याआधी महिलेनं आरोपीला उठाबशाही काढण्यास लावल्या होत्या. हत्या प्रकरणातील आरोपी उस्मान गुलाब सय्यद रामेश्वर उर्फ राण्या भोसलेला अटक.
या प्रकरण ॲक्च्युली अनैतिक संबंध व पैशाची मागणीवरून झालेलं आहे. सदर जे मयत महिला आहेत त्यांची मर्डर केले गेले आहे आणि गुन्हा दाखल आहे. दोन्ही आरोपी निष्पन्न आहे, अटक आहेत आणि तपास पोलीस निरीक्षकांकडे आहेत आणि आरोपींनी कबुली बी दिलेला आहे. हे आरोपी जी आहेत त्यांना न्यायालयासमोर कधी सादर ते PCR घेतला जाईल. जे PCR संपताच आपण न्यायालयात सादर करू त्याला. पक्ष सुधारणा विधेयक उद्या संसदेमध्ये सादर केलं जाणार आहे. यावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पक्षावर जोरदार निशाणा साधलाय. बाळासाहेबांचे विचार जपणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार असा खोचक सवाल देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना केलाय. पक्ष सुधारणा विधेयकासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चर्चेसाठी 8 तासांचा वेळ राखून ठेवलाय. देवेंद्र फडणवीसांचं ट्विट आपण पाहूया. पक्ष सुधारणा विधेयक उद्या संसदेत बघूया. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार असं ट्विट फडणवीसांनी केलंय. कुणाल कामराच्या शो मधील प्रेक्षकांनाही पोलिसांनी समन्स बजावला आहे. 2 फेब्रुवारीच्या नया भारत या शो मध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना हे समन्स बजावण्यात आले आणि त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. काही प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात देखील झाल्याची माहिती आहे. ते कायद्याला गाढव समजतायत आणि कायद्याचा गैरवापर करतायत. अशा पद्धतीनं या देशामध्ये कोणत्याही प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहणारच नाही. तुम्ही प्रेक्षकांना गुन्हेगार ठरवताय. कोणता कायदा या महाराष्ट्रामध्ये काय आहे? आणीबाणीपेक्षा भयंकर आहे. इंदिरा गांधींची आणीबाणी ही यांच्यापेक्षा 100 पट उत्तम होती. अशा प्रकारचा सगळा कारभार महाराष्ट्रात सुरू आहे. आणि हे म्हणे आणीबाणी विरुद्ध लढले. भंपक आणि बोगस लोक हे आणीबाणी विरुद्ध लढले, सेन्सॉरशिप विरुद्ध लढले. इंदिराजींच्या काळामध्ये चित्रपट बघायला गेलेल्या लोकांना अटका होत नव्हत्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गडचेपी नाही, खड्डा खोदून त्याला पुरवणं आहे, हा कळस आहे. अरे कोण कुठे जावं, कोण काय ऐकावं, ह्याला काही बंधन आहेत काय? तो करमणुकीच्या दृष्टीने गेले, त्याला करमणूक म्हणून सोडून द्यायला पाहिजे. आता प्रेक्षकावर जर नोटीस बजावली आणि त्यांना उपस्थित राहा म्हणून सांगण्याचा प्रयत्न झाला तर मला वाटतं या देशामध्ये, राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं नाही तर झुंडशाही आणि हुकुमशाहीचं राज्य आहे असा त्याचा अर्थ होतो.